नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। पंजाबच्या अमृतसरमध्ये आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या राष्ट्रीय महाअधिवेशनाची सुरुवात करण्यात आली। या महाअधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर, गडचिरोली चिमूरचे खासदार डॉक्टर नामदेव कीर, हरियाणाचे माजी खासदार राजकुमार सैनी, माजी मंत्री महादेवराव जानकर, डॉक्टर रिटेक, आमदार डॉक्टर परिणय फुके, आमदार सुधाकर अडबाले यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली। दरम्यान मान्यवरांच्या हस्ते लढा संविधानिक हक्काचा या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले। यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनाची भूमिका राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी मांडली। या अधिवेशनासाठी महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गोवा, पंजाब सहित इतर राज्यातील प्रतिनिधीही उपस्थित होते। की राष्ट्रीय ओबीसी महासंघ 2016 पासून दरवर्षी देशाच्या कुठल्या तरी राज्यामध्ये जाऊन आणि अशा प्रकारच्या अधिवेशनाचं आयोजन करून या देशातील 3742 जातीमध्ये जो विभागलेला ओबीसी आहे त्याला संघटित करून ओबीसी समाजाच्या ज्या संविधानिक न्याय मागण्या आहे त्या केंद्र आणि राज्य सरकारने पूर्ण कराव्यात याकरता सातत्याने मागणी करत असतो। या चळवळीतलं आजचं हे 9वे अधिवेशन दरवर्षी 7 ऑगस्टला होत असते, याही वर्षी 7 ऑगस्टला आहे। हे 9वे अधिवेशन गोल्डन जुबली कन्व्हेन्शन सेंटर, गुरु नानक देव युनिव्हर्सिटी अमृतसर पंजाब येथे संपन्न होत आहे। या ठिकाणी संपूर्ण देशातून आज मंडळी या ठिकाणी आलेले आहे। माझ्या शेजारी जम्मू काश्मीरचे आमचे जे जिल्हा अध्यक्ष आहेत ते माझ्यासोबत आहे। म्हणजे जम्मू काश्मीर पासून तर तामिळनाडू पासून केरळापर्यंत आणि गोव्यापासून तर इकडे वेस्ट बेंगाल पर्यंत सर्व राज्यातले लोक या ठिकाणी आलेले आहेत। आणि आज दिवसभर या ठिकाणी ओबीसीच्या ज्या संविधानिक मागण्या आहेत, जे हक्क आहेत ते मिळविण्याकरता आम्ही या ठिकाणी एकूण 30 ठराव पारित करणार आहोत आणि ते पूर्ण करण्याकरता वर्षभर केंद्र सरकारला त्याची विनंती करणार। पंजाब राज्यातील अमृतसर या ठिकाणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे हे 9वे अधिवेशन आहे आणि या 9व्या अधिवेशनाचं अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी निर्णय घेतले जाणार आहे आणि हे निश्चितच या अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणात सूप वाजणार आहे। त्याचप्रमाणे या अधिवेशनामध्ये आरक्षणाचा विषय असेल, जनगणनेचा विषय असेल आणि विद्यार्थ्याच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न असेल, अनेक प्रश्न याच ठिकाणी उपस्थित केले जाणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी महत्त्वाचा जो प्रश्न आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा, याप्रमाणे जे वसतिगृहाचा प्रश्न असेल हा सुद्धा या ठिकाणी या अधिवेशनामध्ये मार्गी लावले जाणार आहे। आणि या अधिवेशनाच्या माध्यमातून सर्व ओबीसी समाजाला न्याय मिळवण्याच्या दृष्टीने या ठिकाणी सर्व नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित होत आहे आणि या अधिवेशनाच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर जय ओबीसीचा नारा लावून या ठिकाणी ओबीसीच्या मागण्या पूर्ण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जाणार आहे। ओबीसी महासंघाचं अधिवेशन, वार्षिक अधिवेशन ठेवण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये ओबीसींची जी प्रमुख मागणी आहे की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि जातनिहाय जनगणना फक्त ओबीसीची नव्हे तर सर्वच SC ST ओबीसी असो NT कोणी असो सगळ्यांची ही जनगणना जातनिहाय झाली पाहिजे। सध्याचं सरकार जनगणनाच करत नाही, जातनिहाय जनगणना करावी लागेल मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि दबाव असल्यामुळे हे सरकार 2021ला जनगणना व्हायला पाहिजे होती। त्यावेळी कोविड पिरियड होता, पण कोविड पिरियड संपल्यानंतर कुठलीही पावलं जनगणनेसाठी उचलण्यात आलेली नाही। प्रमुख मागणी ही आहे। दुसरी मागणी महत्त्वाची आहे, आरक्षण देत असताना जी 50% मर्यादा सुप्रीम कोर्टाने घातलेली आहे, 50% आरक्षण राहणार नाही। त्याच्यामुळे ओबीसींना त्यांची संख्या 55 ते 57% असताना सुद्धा आरक्षण फक्त 27% मिळत आहे, काही ठिकाणी 21% मिळत आहे। त्याच्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत आहे। म्हणून त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण द्यायचं असेल तर ही 50%ची मर्यादा जी घातलेली ते संसदेमध्ये कायदा करून ती बदलणं अत्यंत आवश्यक आहे। या 2 महत्त्वाच्या बाबी या ठिकाणी आहेत। तसे अनेक प्रश्न ओबीसींचे आहेत, हॉस्टेलचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, शैक्षणिक संस्थेमध्ये जे आरक्षण होतं ते आरक्षण उच्च संस्थेमध्ये IIT असेल, IIM असेल अशा ठिकाणी ते कमी करण्याचं रद्द करण्याचं काम क्रिमिलियरचं नाव सांगून अशा पद्धतीने केलं। आणि जे क्रिमिलियर आता लावलेलं आहे ओबीसींना, ते क्रिमिलियर जे लावलेलं तर असंवैधानिक आहे। कारण की भारतीय संविधानामध्ये या मागासवर्गीयांना आरक्षण देण्याची तरतूद ही सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा बघायला पाहिजे। आर्थिक मागासलेपणाच्या त्याच्यामध्ये तरतूद नसताना सुद्धा क्रिमिलियर त्या ठिकाणी आर्थिक मागासलेपणाचा धोरण अवलंबलेलं आहे, हे असंवैधानिक आहे। आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय झालेला आहे, त्याच्यामध्ये SC ST ना सुद्धा हे क्रिमिलियर लावण्याचे अधिकार
राज्य सरकारनं त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या असंवैधानिक बाबी चालू असताना या ठिकाणी हे जे आपलं महाअधिवेशन होत आहे, हे अधिवेशन लोकांपर्यंत जाऊन आपल्या समस्या सांगण्यासाठी आणि आपल्या समस्या सरकारकडे मार्गी लावण्यासाठी हे उपयोगी पडेल. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं नवं अधिवेशन अमृतसर पंजाब या ठिकाणी होऊ घातलं आहे आणि या ठिकाणी देशभरातील प्रतिनिधी देखील येणे दाखल झाले आहे. या देशभरातील प्रतिनिधींच्या माध्यमातून ओबीसींच्या सर्वकष मागण्यावर, संवैधानिक मागण्यावर विचार होईल, विषय मांडण्यात येईल, ठराव पास करण्यात येईल, केंद्राचे विषय केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल, राज्याचे विषय राज्य सरकारकडे पाठवण्यात येईल आणि हे सर्व ओबीसींच्या मागण्या कशा प्रकारे पूर्ण करता येईल या संबंधीची एक ठोस भूमिका राष्ट्रीय ओबीसी महासंघ घेईल आणि त्या पूर्ण करून घेईल असा मला ठाम विश्वास आहे. काही मागण्यांचं आपण विवेचन करतो म्हटलं, जातनिहाय ओबीसींची झाली पाहिजे. त्याचबरोबर केंद्र सरकारने ओबीसी मंत्रालय स्थापन केलं पाहिजे, नॉन क्रिमिनलची मर्यादा वाढवली पाहिजे, ओबीसींना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे, पेन्शन मिळाली पाहिजे 60 वर्षापेक्षा जास्त असलेल्या वृद्धांना. त्याचबरोबर इतर सर्वकष मागण्या या ठिकाणी त्या विषयावर चर्चा होईल आणि ते सर्व विषयावर चर्चा होऊन ठराव पास करून संबंधितांना पाठवण्यात. शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.